घराच्या उंबरठ्यावर ठेवताच आपण पाय, पहिला मुखातून शब्द येतो, कुठं गेली आपली माय. भलेही तिच्याकडं आपलं काही काम नसतं, पण आईला बघितल्यावर अगदी मनाला आपल्या प्रसन्न वाटतं. भावांनो, आज आईचा दिवस म्हणजे मदर डे. पण भावांनो, आईचा हा कोणता दिवस नसतो, प्रत्येक दिवस हा आपला आईमुळे असतो. मित्रांनो, आजपर्यंत भरपूर कविता केल्या, पण मात्र या धावपळीच्या युगात आपल्या आईबद्दल कविता करताना विसरून गेलो आणि आईबद्दल कविता करण्याचा आज योग आला. तोडक्या मोडक्या शब्दामध्ये आपल्या आईबद्दल कविता मांडण्याचा प्रयत्न करतो. जीवाचं रान करत असते ते आपल्यासाठी, जीवाचं रान करत असते ते आपल्यासाठी, पण कधी मागत बसत नाही काही स्वतःसाठी. आणि आपण आपल्यामध्ये व्यस्त असतो, आपला पैसा, आपला बंगला, आपली गाडी. पण आईला एकदा तरी विचारलं का आपण, आई तुला कोणत्या रंगाची आवडती साडी? आणि आपली आई आपल्या तब्येतीची विचारपूस करत असते वेळोवेळी. आणि आई आपल्या तब्येतीची विचारपूस करत असते वेळोवेळी. आणि आपण साधा आईला हेही विचारत नाही, आई तू वेळेवर घेत असते की नाही औषध आणि गोळी? आईसमोर जर कोणी आपल्याला वाईट बोललं तर आईचा आपल्या लगेच कंठ दाटून येतो आणि आपण खुशाल आपल्या आईवरून शिव्या देतो. आईने परिस्थिती बिकट असताना सुद्धा आईने आपल्याला कधी उपाशी ठेवलं नाही, मात्र ती पाणी पिऊन झोपली उपाशी पोटी आणि आपण खुशाल तिला म्हणतो, तू काय केलं माझ्यासाठी? आपण मंदिरात गेल्यावर आपल्या आईसाठी काहीतरी मागावं हा विचार सुद्धा शिवला नाही आपल्या मनी. आपण मंदिरात गेल्यावर आपल्या आईसाठी आपण काहीतरी मागावं हा विचार सुद्धा शिवला नाही आपल्या मनी. आणि आपल्यासाठी आई देवाकडे मागताना तिच्या कायम येतं डोळ्यात पाणी. अरे उभा जन्म तिने आपल्या लेकरांसाठी व्हायला आणि आपल्याला आनंदी बघून सगळ्यात जास्त आनंद होताना मी तिला पाहिला. आई एक फुल आहे आणि त्या फुलाने कधी पाय ठेवला ना दारात तर अख्खा फुलाचा सुगंध दरवळत असतो अख्ख्या घरात. आईसारखी माया ममता या जगात आपल्या लेकराला दुसरं लावू शकत नाही कोणी. पण साधा आपण आपल्या आईला ग्लास भरून सुद्धा दिलं नसेल पाणी. कुठे देव शोधत बसू नको, फक्त आपल्या आईच्या चरणी कधी ठेवला ना माथा तर नमस्कार सुद्धा घालायला येतील आपल्याला या विश्वासात दाता. आई आपल्याला लाभलेलं एक अनमोल रत्न आहे, तिला जपलंच पाहिजे, कारण तिने कबाड कष्ट केलेले असतात आपल्या लेकराच्या पायी. आई हा दागिना एकदा कधी हरवला ना तर तो पुन्हा कधीच सापडू शकत नाही आणि सापडणार सुद्धा नाही. सर्वांना मदर डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.